घंटा सर हो. धरा हे पैसे. अरे तू कुठं पैसे देतो? राहू दे. अय, फुकट नाही खात भूमी. अरे तू सरपंचाचा माणूस आहे. सरपंचाने सांगितलं आपले जेवढे कामगार आहे का त्यांच्याकडून पैसे नाही घ्यायचे. तसं बरोबर नाही वाटत घंटन. नाही नाही राहू दे. मग कशी होती क्वालिटी? क्वालिटी एक नंबर. आयला काय ती मिसळ लागली, तो इडली डोसा आणि तो काय तो वडा कोणता म्हणला तो म्हैसूर वडा. म्हैसूर वाडा नाही मग? उडीद वाडा म्हणते हा तो उडीद वडा. हा. इतकी टेस्ट काय क्वालिटी होती. ऍसिडिटी नाही, ढेकर नाही, काय नाही, एकदम फर्स्ट क्लास. त्रास नाही अजिबात. अजिबात जळजळ नाही. जळजळ मळमळ काहीच नाही. तू ते म्हैसूर डोसा खाल्ला का? हा पुढच्या वर्षी हा. तुला आहे ना असा हातभर पेपर डोसा खाऊ घालतो. हा आईला मी आता काय करतो, जातो आणि उशीला घेऊन येतो. उशीला कशाला? इथं झोपायच नाही, खायला यायचंय फक्त. अरे गंठ्या उश्या वहिनीला घेऊन येतो, बायकोला आपल्या. तू तरी कमीत कमी बायकोला वहिनी नको म्हणू, तू तरी उषा म्हण. अरे आता काय झालंय, सारं गाव तिला उषा वहिनी म्हणते ना, त्याच्यामुळे माझ्या तोंडात सहज येतं उषा वहिनी. बरं ती तुझी बायको तुला बाळूभाऊ नाही म्हणे. नाही कस काय म्हणन बाळू भावती. ये, वहिनीला घेऊन ये. हा चालेल, येऊ का मग. हा. आता असं वाटतंय जेवायला इथं यावा, नाश्त्याला इथं यावा आणि संध्याकाळी खायला इथं यावा. ये इथंच ये, तुझं खात्यात लावून टाकू आपण. हा चालेल, येऊ का. लावा लावा इथे लावा. चेअरमन बरं झालं तुम्ही आले. मग गांडा असा गंडू नका गांठ्याला, एकदम पद्धतशीर पोट भरून खाऊ. घंटे आहे ना पण. चला चला गाडी लावा चला. काय नाही, कुठून आला? हॉटेलात गेलतो नाश्ता करायला सरपंचाच्या. हा कस काय रे क्वालिटी? एकच नंबर. त्रास नाही, पित्त नाही, ऍसिडिटी नाही, काहीच नाही. एवढी भारी क्वालिटी आहे. आयला मग तर खावाच लागतंय. खावा लागत आहे का गांडावा लागत आहे? दोन्ही बी. काय म्हणलं? चला पटकन आतमध्ये. झालं चालू तुमचं. चला. भरपूर झालं. एक नंबर. सर कुछ लाना है क्या? नहीं बहुत हो गया अभी बस. बहुत अच्छी क्वालिटी. चालेल. हा कशी क्वालिटी? एक नंबर नाथ खुळा. अशी मिसळ काय, उत्तप्पा काय, चहा काय, महाराष्ट्रात कुठं गेलो नाही चहा आणि अशी मिसळ खाल्ली. भारी आहे ना. 520 रुपये झाले. तुम्हाला सांगू का, अन्नदानासारखं श्रेष्ठ दान या जगात कोणतं नाही रे. कन्यादानापेक्षा सुद्धा श्रेष्ठ दान हे अन्नदान असतं. केलं पाहिजे बस, अन्नदान केलंच पाहिजे. केलंच पाहिजे ना अन्नदान. बरोबर. दररोज 10-15 लोक खाऊ घातली पाहिजे, जेवण पोटभर दिलं पाहिजे त्यांना. मी घरातून निघालो ना, अर्धा माणसाला म्हणजे अन्नदान केल्याशिवाय बाहेर निघत नाही. अहो मी काय म्हणतो चेअरमन, आपल्याला वरती जायचंय. वरती गेल्यावर पण त्याला आपल्याला काहीतरी उत्तर द्यायचं की खाली किती पुण्य केलं, किती अन्नदान केलं. पैसा कामी येत नाही वरती, तुमचं पुण्यच गाठीशी घेऊन जावं लागतं. त्यामुळं अन्नदानासारखं काम गंठन करीत जा. नाही करणार ना, 100% करणार. 520 झाली. 520. अरे तुला तेच सांगतोय, तू आज आम्हाला तृप्त केलंस, आम्हाला जीव घातलं, याचं कितीतरी मोठं पुण्य तुला मिळालं. या पुण्याच्या जोरावर याचं लग्न होऊ शकतं. 100% सांगतो ना, हे 3 आत्मे असे संतुष्ट झालेत पार. त्यांचं किती आपण म्हणू, त्यांची कृपा ब्लेस किती लाभन त्याला. लग्न 4-5 लग्न होते. नाही काय विषय नाही, तुम्ही म्हणता ते कळतंय मला. 520 झाली. आता 520. शेवटचं तुला सांगू का, 520 रुपये कुठे घेऊन बसला, तुला 1 लाख रुपये मोलाचा मी आशीर्वाद देणार आहे. तुझं लवकरात लवकर लग्न हो. चेअरमन 520. नाही तुला, अरे उलट तू 95,000 किती राहते तरी 520 गेले लाख रुपये तुम्ही किती राहते? हा ते मागे घ्यावं लागते मला. तुला लाख मोलाचा आशीर्वाद दिलाय. चला. अहो आशीर्वादात कसं हिशोब द्यायचा मी सरपंच? 520 द्या चेअरमन. 500 तर द्या. काय सुजाता बाई, काय बाबा? मग काल सांगितल्याप्रमाणे केलं का सगळं? गेलते का नगरला जेवायला? काल का? हा? काल नाही गेले, हा. पण आज जाणार आहे आम्ही. चेअरमनी मला वचन दिले, प्रॉमिस पण केलं घेऊन जाईन म्हणून. वचन दिलं, प्रॉमिस केलंय. हा. लावा बरं चेअरमनला फोन. का बरं? लावा तसंही. अजून वेळ आहे आम्हाला जायला. अहो फक्त फोन लावा, म्हणावा नाश्ता केला का. हा का? हा बरं लावते. संगीताबाई, फोटो जरा झूम करतो बरं का.
ऐसे न मुझे तुम देखो सीने से लगा लूंगा. पलकों में छुपा लूंगा तुमको. सुजाताबाईचा फोन आहे. हॅलो चेअरमन. हा सुजाताबाई. अहो तुमचाच फोटो बघत होतो मी. अहो साधा ना कादा तुमचाच, म्हणजे डोळे बंद केले तरी डोळ्यासमोर तुमचा फोटो, मोबाईल उघडला तरी तुमचाच फोटो. फार येड लागायची वेळ झाली फक्त आता. हा काय म्हणता? नाश्ता केला का? हा गेलतो ना जेवायला. हा कमल्यान प्रेम बरोबर होते ना? हा त्यांच्यासोबतच गेलो होतो. राहून द्या तुम्ही, ठेवा फोन आता. हो बाई ऐका ऐका ना. ठेवा म्हणलं ना. सुजाताबाई अहो आयला ठेवला बा फोन. कळालं का? आता यांचं आहे ना राग काढावा लागेल जरा, नेमकं काय झालंय ते. हो सुजाताबाई थांबा ना. काय नका सांगू, मी म्हणते एखाद्याला शब्द द्यावाच कशाला जर शब्द पाळायचा नसतो तर. अहो थांबा कशाला मला म्हणता हा हा? अहो पण काय झालंय ते तरी सांगता का? तुम्हाला चांगलं माहिती, मला नका विचारू. अहो अहो मी काय म्हणतो माझं नाही ऐकायचं, मला ऐकून तरी घ्या. हो तुम्ही ऐकतच नाही बरं का. हो ऐका ना सुजाताबाई. काय नाही अहो, अहो, ऐकायचं. ऐका ना. आता आले माग सुजाताबाई सुजाताबाई करत अहो, जा त्या ऐका ना, दोघांना तुम्ही घेऊन एवढा जा. राग चांगला नसतो बरं का. ऐका अहो अहो, ऐका ना काय झालं बरं एवढ्या तुम्ही रागामध्ये फोन ठेवला, काय झालं? मग काय करू? अहो पण तुम्हाला राग का आला पण एवढा? आपलं काल काय ठरलं होतं? तुम्ही माझ्यासोबत नाश्ता करायला जाणार होते आणि त्या दोघांबरोबर गेले. अरे हा मी आज ते प्रेमी आणि कमल्याबरोबर राजमान्य उडपी. आज पण शब्द देता कशाला पाळत नाही तर. शपथ मी खरंच विसरलो. काल आपल्याला ठरलं होतं की आपण आज नाही का नाश्ता करायला जायचं म्हणून. हो सॉरी मी खरंच विसरलो. तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. आता लगेच तुम्ही माझ्यासोबत चला. काय नाही यायचं मला तुमच्या अहो लगेच 5 मिनिटात. चेअरमनचा शब्द म्हणजे शब्द असतो. आज तुम्हाला घेऊनच जाणार मी. मला यायचंच नाही आता. बा तुम्ही बऱ्या बोलानं माझ्यासोबत येत आहे का? तुम्हाला उचलून गाडीवर मांडू मी? उचलून घे ना मग मी. नाही येते. मग चला पुढं व्हा तुम्ही चला. कसं काय झालं जेवण? एक नंबर लय भारी टेस्ट आहे. टेस्ट भारीची. अजून काय मागवायचं तुम्हाला? चहा वगैरे काही काहीच नको. आता तुम्ही एक गंमत करायची बरं का. गंठण येईलच बिल घेऊन. त्यावेळेस तुम्ही फक्त म्हणायचं माझी एक चुलत बहीण आहे ती लग्नाची आणि गंठणसाठी सोयरी. त्याचा एक नॉर्मल फोटो घ्यायचा फक्त. बघा तिची कशा मजा करताय. हा चला मॅनेजर. बोला चेअरमन. हा काय द्यायचं अजून? नाही भाऊजी असं थांबा ना, असं थोडं तुमचा एक फोटो घेते. फोटो? हा. एवढं जेवण आवडलं काय? ऐक तर खरं. सांगते तुम्हाला, नीट उभा राहा जरा असं. हा तर काय झालं, माझ्या मावस बहिणी हा. तिला लग्न करायचंय बर. आणि तुम्ही तिला लय आवडता. हा होय. हा म्हणून मला तुमचा फोटो पाठवते. पाठवा. हा लग्न. चालेल ना तुम्हाला? हा चालेल ना. परत म्हणता मला नाही आवडली. नाही चालेल. हा चालतंय. चेअरमन हा 480 रुपये झाले. अहो मी तर तुमचं सोयरीनच बोलते गंठ भाऊजी, तुम्ही पैशाचं पडली होय तुम्हाला. 480. तुम्ही अजिबात फोन करायचा नाही. करते फोटो. हा ते गणपतीचं जमलं म्हणून सांगा. नाही तसं नका करू. मग पैसे मागतो का तू? अरे एवढ्या तुझ्या सोयरिकीचा विषय चाललाय आणि तू आम्हाला 480. अरे तुझ्यासाठी आम्ही 5,000 खर्च करायला तयार आहे. आता त्या पोरीकडे जायचं, तिला सगळं सांगायचं, तिला घेऊन यायचं, तुझं लग्न लावायचं. किती मोठा खर्च आहे. लग्नाचा खर्च मी तुम्हीच आणि करा. मला बापरे. सरपंच नाही हिशोब द्यावा लागेल ना. कशाला सांगतो सर? कॅन्सल. नाही नको. पाठवा तिला फोटो पाठव. तुझ्या पगारातून. हा पण तरी आम्ही तसे जाणार नाही. आम्ही तुला लाख मोलाचा आशीर्वाद देतो. तुझं लग्न लवकर जुळू नाही काय. चल तुला आशीर्वाद लाख मोलाचा. बर. चल. लागा तयारीला बरं का. हा. अजून नाही 1,000 रुपयापर्यंत बिल करायला पाहिजे नव्हतं. ए राजू भाई येऊन आले. हो सुजाताबाई, काय म्हणते भाऊजी? चेअरमन दिसले का हो? नाही का हो? ते दिसले तर त्यांना सांगा हा आपल्या हॉटेलला आहे ना नाश्ता फुकट चालू आहे. फुकट खायला या म्हणा. हा? फुकट या स्कीम आहे फुकटची. या म्हणा फुकट खायला. बरं. त्यांना म्हणा यायचं म्हणजे यायचं फुकट खायला. येऊ का? हा तुम्हाला पण फुकट खायचं असेल तर तुम्ही पण या बरं का फुकट खायला. स्कीम आहे आज फुकट खायची. हा येते. येऊ का मग? हा. सांगा त्यांना फुकटचं.
सुगंधाची आपुल्याला भूल. हो चेअरमन, काय दंड चला ना हॉटेलवर. आता 2 दिवस झाले फुल खाल्ले. नाही नाही, चला आज मी फुकट खायला चला. फुकट आज फुकट्यांसाठी फुकट मेजवानी. ऐ फुकट्यांसाठी मला काय फुकटा समजितो का काय मग तू? चला, मी काय म्हणतो तुम्हाला, आज फुकट आहे खायला, चला. नाही नाही फुकट खात नसतो मी. मिसळ फुकट आहे, उडीद वडा फुकट आहे, इडली फुकट आहे. घंटे तू आता डोक्यात जाऊ नको बरं का, तुम्हालाच म्हणतोय फुकट्या बिकट्या काही. नाही नाही, आज फुकट्या लोकांसाठी फुकट आहे, चला तुम्ही. नाही मला नाही यायचं, मी चाललो. चला चेअरमन, ऐ, तू या देवानी करू नको बरं का घंटे तुझा. खायला चला, फुकट आहे. मला यायचं नाही. तू माझ्या मागं लागू नको घंट्या. अरे गप तू जाऊ नको घाल राव माझी. पळ तू पळ. गप ना राव आता काय या. अरे का नको मला, मी फुकट नाही खात. जा बाबा काय डाटा काय सगळं झाड बघतो काय ए कामल्या चालते काय ते घंट्या मागं लागलाय राव. काय झालं काय अरे काय झालं कुठं माणसा 4 माणसा पुढे भेटलं का. ओ चेअरमन थांबा थांबा, आज फुकट खाणाऱ्यांचा दिवस आहे. चला फुकट खायला, चला फुकट खायला. नुसती चव घातली राव माझी घंटेने. हा अरे आपण नव्हतं केलं का त्या दिवशी, जेवण केलं त्याला पैसे दिले नाही, त्याची मजा केली आपण. त्याच्यानंतर सुजाताबाई मी बी गेलो परत. हा आणि परत मी त्याला पैसे दिले नाही, त्याला चुना लावला. पण त्यांनी असा कार्यक्रम लावलाय. अरे नेमकं माणसात बघतो मी कुठं गप्पा मारीत बसलोय, कुठं का लगेच येतो. चेअरमन ओ फुकटे चला जेवायला आज फुकाटी. नको नको केलंय मला. मी परत ऐका ना, वैतागले रे ऐक ना, ते जर दिसला इकडून आला ते माझ्या पाळतीवरच येतं, सांगूच नका त्यानं मला इकडून गेलाय बरं का. तो मला गाठणारच, मी ते ना पळत आला 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 पाल. आयला पण प्रेम आहे. मी काय म्हणतो, पण चेअरमन फुकट खावा कशाला म्हणतो मी. काय म्हणतोय गंठन कुमार? चाललंय आता गंठन कुमारचं काय चांगलं इडल्या बिडल्या बनवायला लागलाय. आहे ना? डोसा असा करा 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 फिरतो, फार निम्म पिठतं तव्याच्या खाली. हा, नवीन आहे एकदा. काय होतंय चेअरमन नेमकं तुम्हाला? आणि संपला हो, विचारूच नका, लय अवघड झालंय. काय अवघड झालं? कोण माग लागलंय? संगीता नवरा माग लागला का काय? ते परवाडला बाबा. हो, चलायचं कोणाला? आपल्या हॉटेलला आहे ना फुकट योजना नाही. फुकट खायचं कोणाला चेअरमन सारखं फुकट फुकट? फुकट खायचं. अरे मी फुकट खाणाऱ्याच्या वाढदिवसाला जात नाही तर का तू काय बोलतो? अरे चेअरमन फुकट खाते तर तुला फुकट खायला काय आलं? ए बाबा ऐक ना, तू तू लय डोकं खाल्लंय आज माझं. तू एकदा मला तू बिल सांग, किती झाले तुझे पैसे? ते 520 आणि हे 480,000. हिशोब येतो ना तुला नीट? मग 520 आणि 480. बरं राहू दे. बघ या 500च्या 2 नोटा. हा हे झाले तुझे 1000 आणि वरचे 200 रुपये तुला टिप घे. पण परत काही चेअरमनचं नाव घेऊ नको तू. येऊ का मग? हा, ये. चेअरमन कधीच फुकट खात नाही बरं का, कधीच फुकट खात नाही. रोख पैसे देतात रोख. हा तर या कधी रोख खायचं असेल ते या. येऊ का? आता निघ बाबा, तू आता निघ, पुढं काही बोलूच नको. तुम्हाला सुद्धा जर असं चेअरमन सारखं रोख पैशाने खायचं असेल ना, हेल्दी आणि टेस्टी फूड, तर राजमान्य उडपीला एक वेळ अवश्य भेट द्या. नगर पाथर्डी रोडला, नगर पासून फक्त 15 किलोमीटर आणि भिंगार पासून फक्त 6 किलोमीटर, चांदबिबीच्या महालापासून फक्त 2 किलोमीटर, मेकरी पाठ्याच्या थोडस पुढं राजमान्य उडपी अँड रेस्टॉरंट. नक्की यायचं म्हणजे यायचं. सरपंच खरंच भाऊ तुम्ही एक ना जो मॅनेजर ठेवला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला पण असं हेल्दी आणि टेस्टी जर खायचं असेल तर आपल्या राजमान्य उडपी रेस्टॉरंट मध्ये नक्की या. नगर पाथर्डी रोडला, नगर पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे, भिंगार पासून 6 किलोमीटर आणि चांदबिबीच्या महालापासून 2 किलोमीटर अंतरावर. तर नक्की या आणि एकदा तरी आस्वाद घ्या. धन्यवाद. इरसाल सारे झाले इथे गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.